विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. सगळ्याच मुलांसमोर असणारा महत्वाचा प्रश्न, मी करतोय खूप अभ्यास पण लक्षातच राहत नाही. बघा, मी नेहमी मुलांना सांगतो की सुरुवातीलाच इतका परफेक्ट अभ्यास करा की परीक्षेत 10 मिनिटात एखादा टॉपिक रिवाइज व्हायला पाहिजे, कुठलाही असू दे. नाही होत. हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर एका स्टुडंट मला सांगितलं, तिने सांगितलं फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रोस्टॅटिक. सर मी अगोदर 2 वेळा 1-2 वेळा तो टॉपिक केलाय. रिपीटर स्टुडंट आहे, म्हणजे अगोदर 1-2 वेळा तो टॉपिक केलाय, पण मला पुन्हा जर तो टॉपिक करायचा असेल तर 3-4 तास लागतात. अगदी एक्झामच्या आदल्या दिवशी रिवाइज करायचं आहे, तर ते पटकन होत नाही. मी काय करू? काय चुकतंय माझं? तर मी तिला जे सांगितलं ते तुम्हाला आता एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट, लक्षात राहणारच नाही जर तुम्ही 1-2दाच केला असेल तर. सिरियसली नाही राहणार. रिवाइज करावं लागतं. रिवाइज केल्याशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. किती वेळा रिवाइज करायचं? किती वेळा रिवाइज करायचं? मी तुम्हाला सांगतो. काय असतं, कुठलंही डेरिव्हेशन असू दे, कुठलाही प्रश्न असू दे, कुठलंही काही एखादी कन्सेप्ट असू दे, लक्षात घ्या. तुम्हाला क्लासमध्ये शिकवली जाते. कॉलेज करत असेल तर कॉलेजमध्ये पण होईल. एखादं ऑनलाईन बॅच असेल तर तिथं सुद्धा होतंय. तिथं तुमच्या लक्षात आलं का, की दुसरे तुम्हाला शिकवतायत, तुम्ही नाही केलं. तुम्हाला वाटतं की 3 वेळा झालं, पण तुम्ही नाही केलं ते. स्वतःहून केलं नाही. मग काय करावं लागेल? फॉर एक्झाम्पल एखादा प्रश्न घेऊया कुठलाही. लॅपलास लॉ ऑफ स्फेरिकल मेम्ब्रेन. ओके. पहिल्यांदा मी काय केलं, ते बघितलं, डिराईव्ह केलं, सगळं ठीक आहे. मला वाटलं समजलं. ओके. मग मी काय करतो समजा, बघा क्लासमध्ये एखादी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट आहे. त्या स्टुडंटला म्हणलं ना, "सर मला लॅपलासचं डेरिव्हेशन लिहून दाखव." क्षणभर गोंधळतो तो स्टुडंट बरं का, क्षणभर. पण जर त्यानं प्रॉपर रिव्हिजन म्हणजे काय, की कॉलेजमध्ये शिकवून झालंय. इमिडिएटली त्या दिवशीच केलं का? केलं पाहिजे. आफ्टर 1 डे एका दिवसाने त्याची पुन्हा रिव्हिजन केली पाहिजे. आपण तिथेच चुकतोय. झालं की फिनिश वही बंद करून मोकळं पुन्हा उघडतच नाही आपण. मग डायरेक्ट परीक्षेच्या वेळेस तुम्ही तो टॉपिक उघडल्यावर कुणाला जमणार आहे? नाही जमणार. बघा, इन्स्टंटली, इमिडिएटली त्या दिवशी स्वतःहून रिवाइज केलं पाहिजे. आफ्टर 1 डे एका दिवसानंतर पुन्हा स्ट्रिक्टली त्याची रिव्हिजन व्हायला पाहिजे. म्हणजे समजा साठी तुम्ही इलेक्ट्रोकेमिस्ट्री टॉपिक, रेडॉक्स रिएक्शन असा टॉपिक संपवला असेल, तर तुम्ही पुढचा कुठला टॉपिक करायचा हे ठरवता की चला केमिकल कायनेटिक्स करूया पुढचा टॉपिक. पण तो मागचा कोण रिवाइज करणार? तेच आपण करत नाही. इथंच मोठी चूक होते, लक्षात घ्या. बरं, आफ्टर 1 डे केली रिव्हिजन. पुढे आफ्टर 1 वीक, एका आठवड्यानं कंपल्सरी त्याची रिव्हिजन केलीच पाहिजे. म्हणजे तुम्ही जर इलेक्ट्रोकेमिस्ट्री केला असेल, तर इमिडिएटली तो केला. आफ्टर 1 डे त्याची रिव्हिजन केली. एका आठवड्यानं पुन्हा त्याची रिव्हिजन केलीच पाहिजे ॲट एनी कॉस्ट. नंतर दर महिन्याला रिव्हिजन. मी दर महिन्याला म्हणतोय. 4 वेळा जरी केलं आणि पुन्हा ते पुन्हा रिवाइजच केलं नाही, तर ते लक्षात राहत नाही. काही तुमचं चुकतंय किंवा तुमच्यात काय प्रॉब्लेम आहे असं समजू नका. कुणाच्याच लक्षात राहत नाही. पण एवढं एक सांगू का? जर तुम्ही तो प्रश्न परफेक्ट केला, 4-5 वेळा त्याची रिव्हिजन झाली अशी 1 डे, 1 वीक, 1 मंथ म्हणूया आपण, तर एक्झामच्या वेळेस मग सांगतो वेळ लागणार नाही. पट सगळं होऊ शकतं. पण त्यासाठी मी आता सांगितलं तुमच्या लक्षात आलं. मनातली भीती काढून टाका. पण आता आणखीन एक दुसरी भीती तुमच्या मनातली. लक्षात राहत नाही तर हा एक पॉइंट आहेच हो. अजून कुठला? पेपर कसा असेल? पहिले 1-2 प्रश्न डिसाईड करतात, की तुम्ही किती लिहिणार आहे ते. सगळं येतंय की मला, पण पहिले 4 प्रश्न अवघड दिसले, की तुम्ही घाबरून जाता. जसं गेल्या वर्षी घाबरला तसं. का घाबरली मुलं मी तुम्हाला क्लिअरली सांगतो बरं का. कुठं चुकतंय मुलांचं तेही सांगतो. एक तर सांगतो पी-वाय-क्यूज महत्वाचे आहेत. सगळे सांगतायत. याचा अर्थ ते पी-वाय-क्यूज पाठ करायचे नाहीयेत. मी पण सांगतो ना तुम्हाला, की पी-वाय-क्यूज करा. लॉ करा. लॉ विचारले जातात. पण गेल्या वर्षीच्या पेपरमध्ये काय आलं होतं माहितीये का? Using Newton's law of viscosity, derive expression for coefficient of viscosity. स्टेटमेंट नाही विचारलं. कॉन्स्टंट आहे ना त्या लॉ मधला, त्याचा फॉर्म्युला विचारलाय. अरे काय इंटू आपण फक्त करायचंय ना. पण न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी मध्ये एफ प्रपोर्शनल टू ए आणि डीव्ही बाय डीएक्स आहे. इथं कॉन्स्टंट जो आहे तो हा कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी ए आणि डीव्ही बाय डीएक्स यानं फक्त इकडे डिवाइड करायचं, झाला की फॉर्म्युला तयार. ओके, बरं चला, बरं झालं सर, आता ही पीवायक्यू जमेल मला आता. पण नेक्स्ट इयर विचारतील तुम्हाला, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी. नेक्स्ट इयर विचारतो तुम्हाला की विस्कॉसिटीचं न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर आहे, पण पॉईज हे पण युनिट आहे. दोघांमधलं रिलेशन विचारतील. नंतर तुम्हाला विचारतील याच्यावरचं न्यूमेरिकल. म्हणजे पीवायक्यू करत असताना मी याच्या अगोदरचे व्हिडिओ सांगितलंय. लॉजिक गेटची डेफिनेशन 2 वेळा आली की मग तेवढंच करायचे वे नाही. त्याचे टाइप, ट्रूथ टेबल, बुलियन एक्सप्रेशन सगळं करायचंय. युजेस सुद्धा करायचे, हे लक्षात घ्या. म्हणजे अभ्यास पण वाढवावा लागेल. ओके, रिवाइज पण करावं लागेल. मग ते लक्षात येईल. आणि हो, पॅनिक मोडमध्ये जायचं नाही. आणि सगळ्यात इम्पोर्टंट
भैया ने पेपर लीक करवा दिया असे मी भरपूर व्हिडिओ बघितले. लक्षात आलं का मी काय सांगतोय ते? मी कुणाचं नाव घ्यायचं नाही मला लक्षात घ्या. पण सगळेच म्हणजे युपीएससी कडे चुकून गेलो मी. सीबीएसई म्हणायचं तुम्हाला म्हणजे 12ची कुठलीही एक्झाम असू दे. आपलं स्टेट बोर्ड असू दे, सीबीएसई असू दे. नाहीतर आपलं 10th स्टँडर्ड पर्यंत हे घुसलंय आता लक्षात घ्या. काय? पेपर लीक. पेपर लीक असं काही नसतं लक्षात घ्या. सिलेबस मधलेच प्रश्न असतात. टॉपिक मधले आयएमपी क्वेश्चन आहेत की. आहेत. म्हणजे एखादा प्रश्न परत रिपीट होतो ना, होतो. पण याचा अर्थ तुमच्या वेळेस पण तोच येईल असं नाही रे. तुम्ही 4 प्रश्न करून जाणार पीवायक्यू आणि अपेक्षा ठेवणार त्यातलंच यावं, असं होणार नाहीये. येईल की. तुम्ही 10-20 डेफिनेशन करून गेले, एका दुसरी येईल की. पण मार्क पण तेवढेच पडणार आहेत कमी लक्षात घ्या. मग आजपासून काय करणार तुम्ही? आजपासून तुम्ही प्रश्न करणार आहे परफेक्ट. मग कोणते प्रश्न? मी तुम्हाला एक सांगू का रे बाळांनो, मी एक लिस्ट देतोय तुम्हाला बघा. पहिला प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हा व्हिडिओ बनवायच्या अगोदर मी हा प्रश्न क्लासमध्ये एक्सप्लेन केला. ओके. सीपी मायनस सीबी इक्वल्स टू आर. ओके. मेयर्स रिलेशन आहे. तुम्हाला पाहिजे तर मला कॉमेंटमध्ये पण सांगा बरं का. मी हे प्रश्न तुम्हाला घेऊन दाखवेन. दुसरा प्रूफ मी त्यांचा कुठला घेतला माहितीये का? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. काय फॉर्म्युला? mr²/2. तिसरं लॅपलास पी-आय मायनस पी-नॉट 2t अपॉन आर. अजून तुम्हाला सांगतो ह्याच्यातच माझे ना वर्क डनचे फॉर्म्युले क्लिअर झाले. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट लागतो या प्रूफमध्ये बरं का. फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. ओके. याची पण गरज लागते. कारण त्याच्यात मेन आहे सरफेस टेन्शन इंटू चेंज इंटू सरफेस एरिया म्हणजे वर्क डन. बरं हे नंतर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फॉर्म्युला EVR अपॉन 2. कॅपॅसिटन्स ए एप्सिलॉन नॉट के अपॉन डी. त्याच्यानंतर व्ही मॅक्स अंडर रूट म्यू एस इंटू आर जी. आता मी लिहिलं नाही व्यवस्थित. व्ही मिनिमम अंडर रूट आर जी अपॉन म्यू एस. असे मी जवळ-जवळ 10 प्रश्न त्यांना करायला लावले, शिकवले, प्रॅक्टिस करून घेतली. वेळ लागला आम्हाला खूप, पण मी त्यांना काय सांगितलंय, चला आज 8 तारीख आहे का रे बहुतेक? बहुतेक 8 तारीख आहे. 8 तारखेला हे 10 प्रश्न केले. ओके. 10 तारखेला परत करायचंय. 17 तारखेला पुन्हा करायचंय. 17 आणि 17 जानेवारीला पुन्हा करायचंय. 17 फेब्रुवारी नाही. कारण 16ला फिजिक्सचा पेपर आहे बघा लक्षात घ्या. मेन पॉइंट काय? कसं करायचंय? अरे मेयर्स रिलेशनचं प्रूफ इतकं ईझी आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तेच घेणार आज. दिवसभरात तुम्हाला मी प्रोव्हाईड करेन. पण याचे न्यूमेरिकल दिलेत की रे बाळांनो तिथं सोडून. याचे न्यूमेरिकल्स एकच आहे. याचे न्यूमेरिकल नाहीये बरं का लक्षात घ्या. याचे आहेत भरपूर न्यूमेरिकल्स. याचा आहे वेल ऑफ डेथ पुस्तकात सॉल्व्ह प्रॉब्लेम आहे. ॲज इट इज परीक्षेत आलाय. करायचंय ना? करायचंय ना? मग हे प्रश्न करायचेत. रिवाईज केल्याशिवाय कुणाचंच लक्षात राहणार नाही. आत्ता लक्षात ठेवा. नाहीतर सगळा वेस्ट ऑफ द टाईम आहे म्हणूया आपण. म्हणजे तुम्ही जे अभ्यास करताय सगळं वाया चाललंय लक्षात घ्या. जर तुम्ही रिवाईज करत नसाल तर. हे वाक्य खरं म्हणजे अगोदर बोलायला पाहिजे होतं मी. हो, की तुम्ही जर रिवाईज करत नसेल तर सगळं टोटल वेस्ट ऑफ टाईम आहे लक्षात घ्या. ओके. मग चला छानपैकी अभ्यास करा. ऑल द बेस्ट.